आज आपण आवरेज चॅप्टर शिकणार आहोत. आवरेज चॅप्टर शिकत असताना आपल्याला एक बेसिक रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. आवरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ह्याचा अर्थ काय होतो? फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 4 संख्या आहेत, 20, 30, 40 आणि 50. हे काय झाले आपलं 1 ऑब्झर्वेशन, 2 ऑब्झर्वेशन, 3 ऑब्झर्वेशन आणि 4 ऑब्झर्वेशन. आपल्याकडे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती झाले? 4. मग ते 4 भागायचं आणि वर काय होतं? सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजेच ह्यांची सम 20 + 30 + 40 + 50 म्हणजे किती झालं? हे 50, हे 50, 100 आणि हे 40 म्हणजेच किती झालं? 140. म्हणजे ॲव्हरेज काय आलं आपलं? 140/4. 4 त्रिक 12, 4 पंचे 20 म्हणजेच 35 म्हणजे काय झालं? त्या 4 संख्यांचं ॲव्हरेज. आता कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय असतं? सलग संख्या. सलग संख्या म्हणजेच बघा आता सलग संख्या कशा असतात? x + 1, x + 2, x + 3 अँड सो ऑन. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक्सची व्हॅल्यू आपण काहीतरी घेऊया, एक समजा आपण 15 घेतली, तर ती 15 जर व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी ठेवली तर नेक्स्ट काय आपलं x + 1 म्हणजेच काय? 15 + 1 म्हणजेच काय झालं इथं? 16. नंतर काय? x + 2 म्हणजेच काय? 15 + 2 म्हणजेच किती झालं? 17. म्हणजे 15, 16, 17 ही सलग संख्या आली, त्याला कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणायचं. तसंच आता कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर जर कॅल्क्युलेट करायचे म्हणले तर कसे करायचे बघा. समजा एक कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर कॅल्क्युलेट करताना एक ऑड नंबर घेऊया आपण. समजा आपण 3 घेतला, तर पहिला x म्हणजे 3 घेतला तर x + 2 सेकंड नंबर आहे, म्हणजेच काय होणार? मग 3 + 2 काय होणार? 5. तसंच थर्ड काय आपला? x + 4 म्हणजे 3 + 4 किती झालं? मग 7. तसेच मग ह्याला काय म्हणायचं? कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर. तसंच इव्हनच्या पण बाबतीत तसंच आहे. कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर काय? एखादा इव्हन नंबर आपण घेऊया, समजा 6 घेतला तर 2 नंबर काय? x + 2 म्हणजेच 6 + 2 किती झालं? 8. तसंच 3 नंबरला काय? x + 4 म्हणजेच 6 + 4 किती झालं? 10. म्हणजे हे काय झाले? कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर. आता आपण काही उदाहरणे पाहणार आहोत. समजा आपल्याला हे 5 नंबर दिलेले आहेत, 91, 92, 93, 94 आणि 95 आणि ह्याचा ॲव्हरेज विचारलं. हे काय आहेत? आपले कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहेत, 91, 92, 93, 94, 95. मग ह्यातलं मिडल जो नंबर असतो ते त्याचं ॲव्हरेज असतं. समजा आपल्याला 4 नंबर दिलेत, 20, 22, 24 आणि 26 असे 4 नंबर दिलेत आणि ह्याचा ॲव्हरेज विचारलं आहे आपल्याला. आता बघा 4 नंबरचा मग ॲव्हरेज कसं काढणार आहे आपलं? आता इकडे 2 नंबर सोडले तर इकडे 2 नंबर सोडले तर मध्ये कुठला नंबरच नाही, बरोबर आहे का? ॲव्हरेज येण्यासाठी आपला मग एक 5 नंबर होते आपल्याकडे, आता 4च नंबर आहेत. मग बघा, मग ह्या 22 आणि ह्या 24च्या मध्ये एक कुठला नंबर आहे आपला? 23 एक नंबर राहिला. म्हणजे ती 23 म्हणजेच काय असणार आहे? 20, 22, 24 आणि 26चं ॲव्हरेज असणार आहे. आता अरिथमॅटिक प्रॉब्लेम बघूयात आपण. 3 years ago the average of family of 5 members was 17 years. A baby having been born, the average age of family is same as today. The present age of baby is. बघा आता काय सांगितले? 3 वर्षापूर्वी एका 5 मेंबरच्या फॅमिलीचं ॲव्हरेज 17 इयरचं होतं. आता एक त्यांच्या फॅमिलीमध्ये एक बाळ जन्मलं आहे आणि तरीसुद्धा आजच्या घडीला सुद्धा त्यांच्या वयाचं ॲव्हरेज हे 17च वर्ष आहे. तर ते बेबी किती वर्षाचा आहे असं विचारलं आहे आपल्याला. बघा आता जर समजा हाच प्रॉब्लेम आपण बेसिक पद्धतीनं जर सोडवायचं म्हणलं तर कसं सोडवता आला असता बघा. 3 वर्षापूर्वी 5 मेंबरचं ॲव्हरेज 17 दिलं होतं, बरोबर आहे का? म्हणजेच ॲव्हरेज इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय? ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय ऑब्झर्वेशन्स, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, बरोबर आहे. आता बघा ॲव्हरेज आपल्याला माहीत आहे 17, तसंच सम माहीत आहे का आपल्याला? नाही. आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत आपल्याकडं? 5 मेंबर आहेत. मग सम इज इक्वल टू काय झालं आपल्याकडं? 17 × 5 = 85. पण ही बेरीज 85 ही 5 मेंबरची 3 वर्षापूर्वी होती. मग आत्ताची बेरीज काय असणार आहे त्यांची? 3 वर्षापूर्वीची जर 5 मेंबरची 85 बेरीज असेल तर काय करायचं?
प्रत्येकाची 3-3 वर्षानं वाढणार आहे, बरोबर आहे का? किती मेंबरची अशी 5 मेंबरची, मग 5 त्रिक कितीनं वाढणार आहे? 15 वाढणार आहे. म्हणजे 85 आणि 15 किती झालं? 100. म्हणजेच त्याच 5 मेंबरच्या आपल्याकडं आत्ताची बेरीज काय असणार आहे? 100. पण त्यांनी काय सांगितले, बेबीला धरून आपल्याकडं सध्याची ॲव्हरेज काय आहे? 17 वर्षे. आता बेबी जर इन्क्लूड झाला तर आपलं 5 आणि बेबी 1 6 मेंबर झाले टोटल. तर त्या 6 मेंबरचं ॲव्हरेज किती आहे आपल्याकडं? 17. मग बघा आता नंबर माहीत आहे आणि ॲव्हरेज माहीत आहे, म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच काय असतं? सम. मग 17 सक्कन किती झालं? 102 झालं. 102 काय झालं? बेबीला धरून सम झाली. आणि फक्त 5 जणांची किती आपल्याकडे? 100. मग ही 6 जणांची आणि ही 5 जणांची. मग ह्या 6 मधून ह्या 5 जणांची जर वजा केली तर 2 उरणार आहे. ती 2 मग कोणाची असणार आहे? त्या बेबीचं वय असणार आहे. म्हणजे बेबी किती वर्षाची असणार आहे? 2 वर्षाची असणार आहे. पण हेच आपण शॉर्ट ट्रिकनं कसं सोडवू शकतो बघा. कधी पण ॲव्हरेज इन्क्रीज होत असताना प्रत्येक वर्षी 1-1नं इन्क्रीज होतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 3 वर्षापूर्वी जर ॲव्हरेज 17 असेल तर आताचा ॲव्हरेज काय असणार आहे? 3नं इन्क्रीज होणं असणार आहे. म्हणजेच 17 + 3 = आत्ताचा ॲव्हरेज काय असणार आहे? मग त्यांचं 20 असणार आहे. किती जणांचं असणार आहे? 5 जणांचं असणार आहे. मग त्या 20 ॲव्हरेजला जर 5नं मल्टिप्लाय केलं तर त्यांची आत्ताची सम किती निघणार आहे? 20 × 5 = 100 निघणार. तसंच आता बघा, आत्ताचं त्यांचं ॲव्हरेज 17 वर्ष आहे, पण किती जणाचं आहे? 6 जणाचं आहे. बेबीला जर इन्क्लूड केलं तर असं सांगितलं आहे. मग 17 सक्क किती झालं? 102. हे 6 जणाचं ॲव्हरेज आहे आणि हे 5 जणाचं ॲव्हरेज आहे. मग ह्या 6 जणांमधून हे 5 जण जर वजा केले तर उरलेलं 2 येणार आहे. ते कोणाचं येणार आहे? बेबीचं एज निघणार आहे. म्हणजे बेबी सध्या किती वर्षाचे? 2 वर्षाचे. म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, of the 4 members, the first is twice the second, and second is one third of third, and the third is 5 times the fourth. The average of numbers is 24.75. The largest of these number is. काय सांगितले बघा, आता 4 नंबर आहेत असं आपल्याकडं गृहीत धरू. ABCD. मग त्यातला ए आहे तो पहिला नंबर आहे असं गृहीत धरू, बी आहे तो दुसरा नंबर आहे असं गृहीत धरू, सी आहे तो तिसरा आणि डी आहे तो चौथा. त्यातला काय सांगितलं बघा, आता फर्स्ट इज ट्वाइस द सेकंड. फर्स्ट हा दुसऱ्याच्या डबल आहे म्हणून सांगितले. मग एचा रेशो जर 2 गृहीत धरला तर बीचा किती धरायचा? 1 धरायचा. त्यानंतर काय सांगितले? सेकंड इज 1/3 ऑफ थर्ड. म्हणजेच सेकंड हा बी हा सीच्या काय आहे? 1/3 आहे म्हणून सांगितले सीच्या. मग सी इकडे डिवाइडला जाणार सी. म्हणजेच काय होणार आहे? मग आपला बीचा 1 रेशिओ येणार आहे तर सीचा किती येणार आहे? 3 येणार आहे. म्हणजेच ते कसं मांडायचं बघा, आता B/C = 1/3. तसंच काय सांगितले? द थर्ड इज 5 टाइम्स द फोर्थ. तिसरा नंबर हा चौथ्याच्या 5 टाइम्स आहे. म्हणजेच सी हा डीच्या 5 टाइम्स येणार. म्हणजे सीचा 5 रेशो तर डीचा 1. आता ही ABCDचा A/B, B/C आणि C/Dचा रेशो माहीत आहे. मी रेशो प्रपोर्शन चॅप्टर शिकवत असताना ABCDचा जर रेशो असा जर समजा दिला आणि ABCDचा काढायचा म्हटलं तर कसा काढायचा ते सांगितलेलं आहे. ABCD. बघा, आता एची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. मग ती 2 मांडायची आणि त्याच्या जोडीला कोण आहे? बीची व्हॅल्यू आहे, ती 1 सलग मांडत जायचं. त्यानंतर तसंच बघा, आता बीची 2 नंबरला बघा, आता बीची काय व्हॅल्यू? 1 आहे. म्हणजे बीपर्यंत 1-1 मांडत यायचं आणि त्याच्यानंतर उरलेलं 3 आहे ते पुढं मांडत जायचं. तसंच आता सीचं बघा, सीची काय आहे? 5 किंमत आहे. म्हणजे सीपर्यंत 5-5-5 मांडत यायचं आणि डीचं काय? त्याच्या जोडीला डी आहे, तो 1 इथं मांडून घ्यायचा. आता बघा, ह्यांचा गुणाकार खाली लिहायचा. म्हणजेच हा रेशो हा रेशो हा रेशो असा येणार. म्हणजेच किती येणार? मग 5 × 1 × 2 5 2 10. तसंच बघा, आता इथं 5 1 5, तसंच 5 3 15 आणि 3 1 3. म्हणजेच ह्यांचा रेशो काय येणार आहे? 10:5:15:3 ABCDचा. आता बघा, त्यांचा ॲव्हरेज आपल्याला किती दिले? 24.75. आपल्याला जर त्यांची सम काढायची असेल तर काय त्याला 24.75ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे? आपल्याला 4नं मल्टिप्लाय करावं लागणार आहे, कारण आपल्याकडं 4 नंबर आहेत. मग 24.75ला 4नं मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे? 24 × 4 = 96 प्लस
आता 0.75 म्हणजेच किती असतं 3/4 असतं. 4ला 4 कॅन्सल म्हणजे हे 3 आलं, म्हणजे हे 3 टोटल किती झालं 96 आणि 3 99 झालं. म्हणजेच त्यांची सम काय भेटली आपल्याला म्हणजे बेरीज 99 भेटली. आता आपल्याकडे बघा टोटल 10 आणि हे 5 15, 15 आणि 15 30, 30 आणि 3 33, 33 म्हणजे आपल्याला 99 माहीत आहे. तर आपल्याला काय विचारलं लार्जेस्ट ऑफ दिस नंबर, लार्जेस्ट कोण आहे मग 15, तर 15 म्हणजे किती काढायचं 33 त्रिक 99 आणि 15 त्रिक 45, म्हणजे लार्जेस्ट अमॉंग देम काय येणार आहे आपला 45, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, द ॲव्हरेज एज ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास इज 15.8 years. The average age of boys in class is 16.4 years and that of girls is 15.4 years. The ratio of number of boys to girls in class is. बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे ॲव्हरेज ऑफ स्टुडंट्स, क्लासच्या स्टुडंटचं ॲव्हरेज दिले 15.8, तसंच बॉयजचं फक्त बॉयजचं ॲव्हरेज दिलं आहे आपल्याला 16.4 आणि गर्ल्सचा ॲव्हरेज काय दिलं आहे आपल्याला 15.4. तर त्यांचा बॉयज टू गर्ल्सचा रेशिओ विचारला आहे. बघा आता हे आपण बेसिक पद्धतीनं कसं सोडवणार आहे, नंबर ऑफ बॉयज बरोबर बी मानू आणि नंबर ऑफ गर्ल्स बरोबर जी मानू. तर नंबर ऑफ बॉयज इंटू जर ॲव्हरेज केलं तर काय आपल्याला भेटते बॉयजची सम भेटणार आहे म्हणजे 16.4 प्लस आता नंबर ऑफ गर्ल्स इंटू गर्ल्सचं जर ॲव्हरेज केलं 15.4 तर आपल्याला काय भेटणार आहे सम ऑफ गर्ल्स भेटणार आहे आणि ह्या दोन्हीची सम म्हणजेच काय असणार आहे बॉयज प्लस गर्लची सम असणार आहे. इथं ॲव्हरेज किती दिलं आहे आपल्याला 15.8 आणि हे सोल्युशन केल्यानंतर आपल्याला बॉयज ॲज टू गर्लचा रेशिओ भेटते. पण हे करायची काहीच आवश्यकता नाही, आपण हा प्रॉब्लेम ॲलिगेशन न सोडवणार आहोत. ते कसं सोडवायचं बघा आता बॉयज इथं मांडू आपण, गर्ल्स इथं मांडू. बॉयजचा ॲव्हरेज किती आहे आपल्याकडं 16.4, तसंच गर्ल्सचा ॲव्हरेज किती आहे 15.4 आणि टोटल क्लासचा ॲव्हरेज किती आपल्याकडं 15.8. मग आता बघा आपण काय करायचं आहे ह्याच्यातून म्हणजे मोठ्यातून बारकं वजा करायचं आहे. म्हणजे बघा आता 16.4 मधनं 15.8 गेलं तर किती राहिलं 0.6. मग हे इकडं मांडायचं आहे तसंच आता बघा इकडून इकडं जायचं आहे आपल्याला. 15.8 मधून 15.4 गेलं तर किती राहिलं 0.4. म्हणजेच ह्यांचा रेशिओ काय आला पॉईंटला पॉईंट कॅन्सल करा 4:6 म्हणजेच बे दोन्ही आणि बे त्रिक म्हणजेच बॉयज ॲज टू गर्ल्सचा रेशिओ काय आला आपला 2:3, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, द ॲव्हरेज प्राइस ऑफ 10 बुक्स इज ₹12 while the average price of 8 of these book is 11.75 of the remaining 2 books. If the price of one book is 60% more than the price of other, what is the price of each of these 2 books? बघा आता काय सांगितले आपल्याला 10 बुक्स आहेत म्हणून सांगितले, त्यांचा ॲव्हरेज आपल्याला ₹12 असं दिले. त्यातल्या 8 बुक्सचा ॲव्हरेज दिलं आहे आपल्याला 11.75 आणि उरलेल्या 2 बुकपैकी एक बुकची प्राईस आहे ती 60% मोर आहे दुसऱ्या बुकच्या. तर त्या बुक्सची किंमत किती असेल असं विचारलं आहे आपल्याला. बघा आता हे जर अगदी बेसिक पद्धतीनं जर करायचं म्हणलं तर आपण कसं करणार आहे आपल्याकडे नंबर ऑफ बुक्स किती आहेत 10 इंटू त्यांचा ॲव्हरेज किती आहे 12 इज इक्वल टू त्यांची सम निघणार आहे 120. ही सम निघणार आहे 12 बुक्सची. तसंच आपल्याला 8 जणांची त्यातल्या माहीत आहे 8 इंटू 11.75 हे जर केलं तर 11/8 आणि 3/4 म्हणजेच 6. 88 आणि 6 किती झालं 94. ही 94 सम किती जणांची झाली पण 8 बुक्सची झाली. ही टोटल आपल्याकडं 10 बुक्सची होती. तर उरलेली 120 मधनं 94 गेलं तर राहिलं किती आपल्याला 26 राहिलं. ही 26 काय असणार आहे बेरीज उरलेल्या 2 बुकची असणार आहे बरोबर आहे का. त्या 26 मध्ये पण बघा आता एक बुक आहे ते 60% मोर आहे दुसऱ्यापेक्षा. 60%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते आपल्याकडं 3/5 असते. 3/5 म्हणजेच ही जर दुसरं असेल तर ही पहिलं त्याच्यापेक्षा 3 जास्त आहे म्हणजे 5 पेक्षा 3 जास्त म्हणजेच 8. म्हणजे एक 8 असेल तर दुसरी काय असणार आहे 5 असणार आहे असा रेशो असणार आहे. मग 8 आणि 5 टोटल किती 13 म्हणजे आपल्याला 26 माहीत आहे. तर 8 म्हणजे काय असणार आहे ते काढायचं आणि 5 म्हणजे काय असणार आहे ते काढायचं. 26/13 13 किती 13 2 26 8 दोन्ही काय आलं इथं 16
तेरे की तेर, तेर दोन्ही 26, 5 दोन्ही काय आलं 10. म्हणजे एक बुकची प्राईस जर 10 रुपये असेल तर दुसऱ्याची किती असणार आहे 16 रुपये असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए. पण ही बेसिक पद्धतीनं आपल्याला खूप कॅल्क्युलेशन करावं लागते. आता मी एक दुसरी पद्धत सांगतोय ती कशी करायची बघा. ती आपण ओरली करू शकतोय. आता बघा, ॲव्हरेज म्हणजे नेमकं काय असतं, प्रत्येकाकडं सेम व्हॅल्यू, बरोबर आहे. आपल्याकडं 10 बुक्स आहेत टोटल. त्या 10 बुकमध्ये प्रत्येकाकडे किती रुपये आहेत, 12 रुपये आहेत ॲव्हरेज म्हणजे, असं गृहीत धरू आपण. तर प्रत्येकाकडे 12 आहेत. त्यातल्या 8 जणांकडे काय केलं 11.75. म्हणजे त्या 8 जणांनी काय करायला पाहिजे होतं, 12 प्रत्येकी न्यायला पाहिजे होतं. पण त्यांनी किती नेलं, 11.75 नेलं. म्हणजेच 0.25 हे कमीच नेलं, बरोबर आहे का. मग ते 0.25 कोणाकडे राहणार आहे, राहिलेल्या दोघांकडेच राहणार आहे, एक्स्ट्रा राहणार आहे. आता ह्या राहिलेल्या दोघांकडे प्रत्येकी 12 रुपये तर आहेत. म्हणजेच 12 आणि 12 दोघांचे मिळून किती झाले 24 रुपये. दोघांकडे 24 रुपये आहेत. पण ह्या 8 जणांचे काय झाले 0.25 प्रमाणे राहिलेले पण ह्या दोघांनाच मिळाले. म्हणजेच 0.25 गुणवले किती जणांचे, 8 जणांचे. 0.25ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1/4 असते. 4 एके 4, 4 दोन्ही 8. म्हणजे अजून 2 रुपये एक्स्ट्रा काय झाले ह्या दोघांकडेच राहिले. म्हणजे 24 आणि 2 किती झाले 26. आता दोघांकडे मिळून 26 आहेत. तर त्यांचं आता बघा मागाच्या प्रमाणे रेशो काढू. 60% मोर म्हणजेच 8/5 रेशो आला. 8 आणि 5 13. 13 म्हणजे आपल्याला 26 माहिती आहे. म्हणजे 1 म्हणजे आपल्याला 2 भेटलं. तर 8 दोन्ही 16 आणि 5 दोन्ही 10. म्हणजे एकाकडं 10 रुपये आणि एकाची प्राईस किती 16. म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, द ॲव्हरेज एज ऑफ 30 बॉयज ऑफ क्लास इज इक्वल टू 14 इयर्स. When the age of class teacher is included, the average becomes 15. Find the age of teacher. आता बघा, हे जर अगदी बेसिक पद्धतीनं जर करायचं म्हणलं तर बघा, आता नंबर ऑफ बॉयज किती होते आपल्याकडं 30 इंटू त्यांचं काय ॲव्हरेज माहिती आहे आपल्याला 40 इज इक्वल टू काय निघणार आहे आपली सम निघणार आहे बॉयजची. म्हणजे 14 त्रिक 42, 420 काय निघली सम निघली. पण आता काय झालं एक टीचर त्यामध्ये ॲड झाला. म्हणजेच आता नंबर ऑफ किती झाले मग आपल्याकडं 30 बॉयज आणि एक टीचर. म्हणजे किती झाले टोटल नंबर 31 झाले. 31 गुणवले त्यांचं ॲव्हरेज काय झालं आता 15 झालं. 15 इज इक्वल टू काय झाली सम मग 15 की 15 चला 1 15 त्रिक 45 आणि 1 46. म्हणजेच 465 झाले, बरोबर आहे. मग ह्यामध्ये 30 बॉयज होते आणि ह्यामध्ये टीचर इन्क्लुडिंग होता. मग ह्या 31 मधून जर हे 30 बॉयज जर वजा केले, राहिलेला एक कोण असणार आहे शिक्षक असणार आहे. म्हणजे 465 मधनं 420 वजा केलं तर 45 काय असणार आहे शिक्षकाचं वय असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी. पण हे आपण आता जी पद्धत अवलंबली होती ओरलची त्याच पद्धतीनं कसं सोडवता येईल बघा. बघा आता टीचरला धरून ॲव्हरेज किती सांगितले 15. म्हणजे टीचरला स्वतःसाठीचे 15 आणावं लागणार आहेत सोबत. प्लस आता काय केलं ह्या टीचरचं ॲव्हरेज ह्या बॉयजचं ॲव्हरेज किती होतं 14 होतं. मग त्यांचं पण ॲव्हरेज काय झालं टीचरसोबत 15 झालं. म्हणजे ह्यांच्याकडे 14 रुपये होते थोडक्यात गृहीत धरा. आणि प्रत्येकी आता किती रुपये झालेत 15 रुपये झालेत. पण 15 रुपये किती जणांकडे झालेत 30 जणांकडे झाले. म्हणजे प्रत्येकाला 1 रुपया वाढला. असं 30 जणाला 1 रुपया वाढवण्यासाठी टीचरला काय करावं लागले अजून 30 रुपये एक्स्ट्रा घेऊन यावं लागले. म्हणजे स्वतःचा ॲव्हरेज मेंटेन करण्यासाठी 15 रुपये प्लस ह्या 30 जणाचा 1 रुपया म्हणजे प्रत्येकी 1 रुपया म्हणजे 30 जणाला 30 रुपये घेऊन यावं लागले. म्हणजेच 15 आणि 30 टोटल शिक्षकाचं वय मग काय झालं आपलं 45. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, द ॲव्हरेज ऑफ marks obtained by 120 candidates in a certain examination is 35 if the average marks of passed candidates is 39 and that of failed candidates is 15. What is the number of candidates who passed the examination? बघा आता हे ॲलिगेशन सोडवायचं कारण पास फेल आणि ॲव्हरेजचा आपल्याला डाटा दिलेला आहे, बरोबर आहे का. बघा आता आपल्याला बघा पासचा डाटा किती दिला आहे आपल्याला. पास कॅन्डिडेटच्या मार्कचा डाटा किती दिला आहे 39. ही पास करू आपण इकडं फेल करू. आणि फेलचा किती डाटा दिला आहे आपल्याला 15. आणि ॲव्हरेज मार्क्सचा किती दिला आहे डाटा आपल्याला 35. म्हणजेच बघा आता हे 39 मधनं हे 35 गेलं इकडे किती राहिलं मग 4. तसंच ह्या 35 मधनं हे 15 गेलं राहिलं किती इकडं 20 राहिलं. म्हणजे पास स्टुडंट 20 असतील तर फेल स्टुडंट किती असणार आहे 4. पण ॲक्च्युअल व्हॅल्यू नाही रेशोमध्ये आपली 4 एके 4
आणि 4×5 20 म्हणजे 5चा एक रेशो आला, 5 to फेलचा. आता बघा आपल्याला नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टोटल माहीत आहेत आपल्याला 120. मग 5 आणि 1 किती झाले टोटल 6. 6 म्हणजे आपल्याला 120 माहीत आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, नंबर ऑफ पासड स्टुडंट. पासड स्टुडंट किती आहे आपल्याकडं, रेशो 5 आहे. 5 म्हणजे किती काढायचं, 6 × 6 6 × 2 12 5 × 2 10 आणि वरचा एक 0 म्हणजे 100 विद्यार्थी काय आहेत आपल्याकडं पास आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, द ॲव्हरेज ऑफ 11 रिझल्ट इज 50. द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 6 रिझल्ट इज 49 अँड दॅट ऑफ लास्ट 6 इज 52. फाइंड द 6th रिझल्ट. आपल्याला काय सांगितलं आहे, आपल्याकडे एक 11 रिझल्ट आहेत, त्यांचा ॲव्हरेज आपल्याला 50 दिले आहे. त्यातल्या पहिल्या 6चं ॲव्हरेज 49 आहे आणि लास्टच्या 6चं किती 52 आहे. तर मधला 6वा आकडा काय असेल असं विचारलं आहे. आता हे जर अगदी बेसिक पद्धतीनं सोडवायचं म्हटलं तर काय झालं, टोटल नंबर किती आहेत आपल्याकडं 11 आणि त्यांचा ॲव्हरेज काय दिलं आहे आपल्याला 50 दिले, म्हणजे गुणवले 50 ॲव्हरेज गुणवले नंबर जर केलं तर आपल्याला सम भेटते 11 × 5 = 55 म्हणजेच 550. तर आता बघा पहिले 6 जण आहेत बरोबर आहे, पहिल्या 6चं ॲव्हरेज काय दिले 49 दिले. तर 49 गुणवले 6 केल्यानंतर त्यांची काय भेटणार आहे, मग आपल्याला सम भेटणार आहे 6 × 49 म्हणजेच काय झालं मग हे 294 ही सम झाली. तसंच आता लास्टच्या 6ची लास्ट 6 इंटू ॲव्हरेज किती दिले आपल्याला 52 म्हणजे 6 × 2 12 हातचाला 1 6 × 5 30 आणि 1 31 312 काय झाली सम. पण आपल्याकडे ॲक्च्युअलमध्ये नंबर किती आहेत 11, त्यातले पहिले 6 येत आहेत आणि लास्टचे 6 येत आहेत, म्हणजे मध्यभागी कुठं तर 6वा असणार आहे, कारण 6 आणि 6 12 म्हणजे एक आकडा आहे ते आपला डबल काउंट झाला आहे बरोबर आहे का, डबल काउंट झाला. मग आता हे टोटल आपल्याकडे नंबर किती आहेत आपल्याकडे, हे 6 आणि हे 6 12 नंबरमधनं एक जण कोणतर आपला डबल काउंट झाला आहे, म्हणजे तो 6वाच नंबर काउंट झाला आहे, कारण पहिले 6 आणि लास्टचे 6 घेतलेत म्हणजे मधला नंबर काय झाला असणार आहे आपला डबल काउंट झाला आहे. मग ह्या 12 नंबरमधून जर हे 11 नंबर जर वजा केले तर तो डबल काउंट झालेला त्यातून वजा होणार आहे आणि सिंगलच राहणार आहे आपल्याला 6वा नंबर. म्हणजेच बघा आता 4 आणि 2 6, फक्त ह्या दोन्हीची बेरीज करतोय आपण, 4 आणि 2 6 9 आणि 1 10 चाला 1 आणि 4 आणि 2 6 म्हणजे 606 झालं. 606 मधून जर हे 11 नंबरची बेरीज वजा केली म्हणजे 550 जर वजा केलं तर आपल्याकडे राहिलं काय 56. 56 म्हणजे काय असणार आहे, तो 6वा रिझल्टंट असणार आहे. पण हे आपण ओरली कसं कॅल्क्युलेट करायचं बघा आता, ऑप्शन नंबर बी येणार हेच आन्सर. बघा आता आपल्याला 11 जणांचा रिझल्ट किती दिला आहे, म्हणजे ॲव्हरेज काय दिलं आपल्याला 50 दिले बरोबर आहे का. त्यातल्या पहिल्या 6 जणांचं काय झालं 49 झालं, म्हणजे 1 न डिक्रीज झालं, प्रत्येकाचं 1 न डिक्रीज झाले. असं किती जणांचं झाले 6 जणांचं झाले, म्हणजे 6 जणांचं जर 1 न डिक्रीज झालं तर टोटल सममध्ये किती न डिक्रीज होणार आहे आपला 6 न वजा होणार आहे बरोबर आहे, म्हणजे -6. आणि इकडे बघा आता नंतरच्या 6 जणांचं काय झाले 52 झाले, म्हणजे 50 पेक्षा 2 काय झाले इन्क्रीज झाले, म्हणजे 2 इन्क्रीज झाले, म्हणजे एक जणाचं जर 2 इन्क्रीज झालं असलं तर 6 जणांचं कितीने इन्क्रीज झालं 12 झालं, म्हणजेच +12. बघा आता इथं +12 आहे आणि इथं काय -6 आहे, ह्या दोघांची बेरीज वजाबाकी करून जे काय असेल ते ॲव्हरेजमध्ये आपला फरक पडणार आहे. आता बघ 12 मधनं 6 गेलं तर काय राहिलं आपलं 6च राहिलं, म्हणजे हे 6 कशात इन्क्लूड होणार आहे ह्या 50मध्ये इन्क्लूड होणार आहे, म्हणजे 56 ही कोणाचा रिझल्टंट असणार आहे तर 6व्या व्हॅल्यूचा असणार आहे, म्हणजे 6 नंबरची किंमत काय आपली असणार आहे त्यातली 56, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, द ॲव्हरेज एज ऑफ फॅमिली ऑफ 6 मेंबर इज 22 years. If the age of youngest member is 7 years, then what was the average age of family at the birth of youngest member? काय सांगितले बघा 6 मेंबरची फॅमिली आहे, त्यांचा ॲव्हरेज आहे 22 वर्ष, त्यातल्या यंगेस्ट म्हणजे सगळ्यात लहानाचं वय 7 आहे, तर त्याच्या जन्माच्या वेळी त्यांचं ॲव्हरेज काय होतं असं विचारलं उरलेल्या व्यक्तींचं. बघा आता हे कसं करायचं, 6 मेंबर आहेत टोटल, मग बेरीज काय होणार आपली, ॲव्हरेज आपल्याकडे 22 आहे आणि मेंबर्स आहेत 22 संग किती झालं 132 झालं, म्हणजेच 6 मेंबरची बेरीज काय आहे आपल्याकडं 132. त्यातल्या यंगेस्टचे आपल्याला माहीत आहे वय किती 7 आहे, मग हे 7 वजा करूया आपण, किती झालं मग 125 झालं. मग हे 125 किती जणात असणार आहे 5 जणात असणार आहे, म्हणजेच काय बघा आता 5 जणात 125 म्हणजेच
एक जणाला किती आलं मग 125 डिवायडेड बाय 5 म्हणजेच किती आलं मग 25. 25 ॲव्हरेज कधीच असणार आहे, आत्ताच असणार आहे त्यांचं उरलेल्या 5 जणांचं. पण आपल्याला त्याच्या जन्माच्या वेळी म्हणजे एंगेज्ड पर्सनच्या जन्माच्या वेळी म्हणजे 7 वर्षापूर्वीचं वय विचार. आता 7 वर्षापूर्वीचं मग कसं काढायचं, मी काय सांगितलं, एज वाढताना ॲव्हरेज एज वाढताना कधी पण 1च वर्षानं वाढतं प्रत्येक वर्षी. म्हणजे सध्याचं जर 25 असेल तर 7 वर्षापूर्वी काय असणार आहे, -7 असणार आहे. म्हणजेच किती असणार आहे मग 18 इयर असणार आहे ॲव्हरेज ह्या उरलेल्या 5 जणांचं, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, अ बॅट्समन इन his 17th innings makes a score of 85 and thereby increases his score by 3. What is his average after 17th inning? आता हे जर बेसिक पद्धतीनं जर सोडवायचं म्हणलं तर कसं सोडवता येईल बघा. आता ह्यानं 17वी इनिंग खेळली, बरोबर आहे का. म्हणजे पहिल्या किती इनिंग झाल्या, 16 इनिंगमध्ये ॲव्हरेज समजा एक्स होता असं गृहीत धरू. मग 16 इनिंगची बेरीज काय आली, 16 गुणुले एक्स आली, बरोबर आहे. आता 17व्या इनिंगमध्ये त्यानं काय केलं, 85 स्कोर केला, म्हणजे 85 ॲड झालं. त्यावेळेस ॲव्हरेज काय झालं मग आपलं, तर 17 इनिंग टोटल झाले. आता मग 17 इनिंग इंटू, आता इकडं टोटल काय आपली 17 इनिंगची सम आहे, कारण ही 16 इनिंगची सम आणि ही 17वी 85, म्हणजेच इथं काय झालं मग 17 गुणुले, आता ॲव्हरेज काय झालं आपलं एक्स प्लस 3 झालं. म्हणजेच काय झालं बघा, आता 17 एक्स प्लस 17 3 51. तसंच आता इथं 16 एक्स प्लस 85, म्हणजेच हे 16 एक्स हे इकडे गेलं तर किती राहिलं, 17 एक्समधनं 16 गेलं तर 1 एक्स राहिलं, इज इक्वल टू ह्या 85मधनं हे 51 गेलं तर किती राहिलं आपलं 34 राहिलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 34. म्हणजेच 16व्या इनिंगपर्यंत त्यांचं ॲव्हरेज काय होतं 34 होतं. तर त्यांनी काय विचारले, आफ्टर 17th इनिंग म्हणजे 17 इनिंग नंतर त्यांचं ॲव्हरेज काय झालं, 3 वाढलं आहे आपलं, म्हणजेच 34 प्लस 3 किती झालं मग 37 ॲव्हरेज झालं. म्हणजे आताचं सध्याचं ॲव्हरेज काय त्यांचं 17व्या इनिंग नंतरचं 37. पण हे आपण ओरली कसं करणार आहे बघा. आता त्या बॅट्समननं बघा 17व्या इनिंगमध्ये 85 रन स्कोर केल्यामुळं काय झाले, ॲव्हरेज 3 वाढले. म्हणजेच ह्याच्या आधीचा ॲव्हरेज काय होतं, प्रत्येक इनिंगमध्ये त्याचा स्कोर काय होता, कमीच होता, 85पेक्षा कमीच होता. बघा आता मग कितीनं कमी होता बघा. आता टोटल 16 इनिंगमध्ये बघा, आता त्यानं काय केलं, 17व्या इनिंगला 85 स्कोर केला आहे, बरोबर आहे का. त्यामुळे ॲव्हरेज कितीनं वाढलं आपलं 3 वाढले. म्हणजे ह्याला तर आपल्याला 3 वाढवून यायलाच पाहिजे, प्लस ह्या 16 जणांना पण काय केलं त्यानं 3 एक्स्ट्रा घेऊन आलाय. म्हणजे 16 जणांचं ह्या 3पेक्षा तर कमीच असणं. म्हणजे समजा इथं एक्स असेल तर एक्स प्लस 3 आत्ता ॲव्हरेज झाले, म्हणजे त्यांचं निदान एक्स तर असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे 3 कमी असणार आहे. असं 16 जणांसाठी 3 एक्स्ट्रा घेऊन आला, म्हणजे 16 किती एक्स्ट्रा घेऊन आला 48. त्यानं काय केलं, स्वतःसाठी ॲव्हरेज मेंटेन करायचं ते करायचं, पण ह्यांचं पण ॲव्हरेज आपल्याला मेंटेन करायचं आहे 3 वाढवून. त्यासाठी काय केलं मग 16 48 स्कोर त्यानं एक्स्ट्रा केला. म्हणजेच आताचं काय झालं मग 85 मायनस 48, म्हणजेच किती झालं बघा. आता 15तनं 8 गेलं 7, हातचा दिला माघारी, आणि 8तनं 5 केलं 3. म्हणजेच आता 17व्या इनिंग नंतर त्यानं ॲव्हरेज काय केलं मग 37 केलं. नेक्स्ट, द ॲव्हरेज वेट ऑफ 8 person increases by 2.5 kg when a new person comes in place of one of them weighing 65 kg. What might be the weight of new person? आता बघा, आपण बेसिकनं जर सोडवायचं म्हणलं तर आता हे कसं होणार आहे, बेसिकपेक्षा आपण ओरली लय लवकर सोडू शकतो. बघा आता कसं, आपलं काय केले, 2.5नं ॲव्हरेज वाढले, बरोबर आहे का 8%चं. म्हणजे पहिल्या पण 8च व्यक्ती होत्या आणि आता पण काय आहेत 8च व्यक्ती आहेत, बरोबर आहे का. पण त्यातली एक व्यक्ती जी 65 वर्षाची होती ती निघून गेल्यामुळं आणि तिच्या जागी दुसरी व्यक्ती ॲड झाल्यामुळं आपलं 2.5नं वाढले. म्हणजे व्यक्तीमध्ये फरक पडला का नाही, पहिल्या पण 8 होते आणि आता पण 8च आहेत, फक्त एजमध्ये फरक पडलाय. बघा आता मग ही 65 वाली गेली, तिच्यापेक्षा जास्त तर असणारच आहे आपलं, बरोबर आहे का. कारण आपलं ॲव्हरेज काय झाले, इन्क्रीज झाले. कितीनं झाले, 2.5नं झाले. असे किती जणांचं इन्क्रीज झाले, 8 जणांचं झाले, बरोबर आहे का. मग 8 गुणुले 2.5 म्हणजेच किती झालं, 8 2 16 प्लस 0.5 गुणुले 8 म्हणजेच किती झालं 4. म्हणजेच काय झालं 20नं वाढलं, बरोबर आहे. 20नं सम वाढली, म्हणजेच
65पेक्षा त्याची काय असणार आहे, वय 20 जास्तच असणार आहे, बरोबर आहे. वेट 65 प्लस 20 हे जास्तच असणार आहे. म्हणजेच किती झालं मग त्याचं वेट न्यू पर्सनचं 85 झालं. म्हणजेच ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, द ॲव्हरेज एज ऑफ बॉयज in class is 16 year and that of girls is 15 year. The average age of whole class is. आता बघा, बॉयजचं फक्त ॲव्हरेज आपल्याला 16 माहीत आहे, गर्ल्सचा ॲव्हरेज फक्त आपल्याला 15 माहीत आहे, पण होल क्लासचा ॲव्हरेज पण माहीत नाही आणि टोटल नंबर ऑफ बॉयज आणि टोटल नंबर ऑफ गर्ल्स पण माहीत नाही. म्हणजे हिथली व्हॅल्यू पण माहीत नाही, त्यामुळे आपण धड रेशो पण काढू शकत नाही. म्हणजेच आपल्याकडे डाटा काय आहे, इनसफिशियंट आहे, इनॲडिक्वेट आहे. म्हणजेच त्याचं ऑप्शन काय येणार मग, ऑप्शन नंबर डी. म्हणजे आपल्याकडे अपुरी माहिती आहे, त्यामुळं डाटा इनॲडिक्वेट आन्सर येणार त्याचं. नेक्स्ट, अ क्रिकेट हॅज कम्प्लिटेड 10 innings अँड हिज ॲव्हरेज इज 21.5 runs. हाऊ मेनी रन्स मस्ट ही मेक इन हिज नेक्स्ट इनिंग सो ॲज टू रेज हिज ॲव्हरेज टू 24. आता बघा, मगाचा प्रॉब्लेम आणि ह्यामध्ये काय फरक आहे बघा. मगा काय दिलं तर 17th इनिंग नंतर ॲव्हरेज 3 इन्क्रीज होते असं दिलं तर, तर त्याचं ॲव्हरेज 17th इनिंग नंतर काय असेल असं विचारतो. आता त्यानं काय केलं, 10th इनिंगमध्ये त्यानं स्कोअर केलेला दिला आहे आणि ॲव्हरेज पण किती झालं, मगा जसं 37 झालं तसं आता 24 झालं आहे, पण त्यानं किती रन केल्यामुळे ते ॲव्हरेज 24 झाले असं विचारलं. आपल्याला 10 इनिंगमध्ये तर माहिती आहे आपल्याला 21.5 होतं, तर 11व्या इनिंगमध्ये किती स्कोअर केल्यानंतर त्याचं ॲव्हरेज 24 होईल असं सांगितलं. म्हणजे इथं पण काय झालं, आपलं इन्क्रीजच झालं आहे, बरोबर आहे का. म्हणजेच त्याला 11व्या इनिंगमध्ये ॲव्हरेज मेंटेन करायसाठी 24 तर त्याचं स्वतःसाठी घेऊन यावं लागणार आहे, प्लस ह्या 10 उरलेल्या इनिंगसाठी त्याला काय करावं लागणार आहे, हे कितीनं वाढवायचं बघा. आता 21.5चं 24 करायचं, म्हणजेच कितीनं वाढवायचं मग 2.5नं. म्हणजे 2.5 हे प्रत्येकी 10 इनिंगसाठी त्याला एक्स्ट्रा घेऊन यावं लागणार आहे. म्हणजे ह्याच्या स्वतःसाठी 24 प्लस ह्या 10 जणांसाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला 2.5 एक्स्ट्रा घेऊन यावं लागणार आहे. म्हणजे 10 दोन्ही 20 आणि 0.5 गुणिले 10 म्हणजे 5, म्हणजे टोटल 25 एक्स्ट्रा घेऊन यावं लागणार. 25 प्लस हे कडलं 24, म्हणजेच टोटल 25 आणि 24 किती झालं मग 49. म्हणजेच 11व्या इनिंगमध्ये त्याला काय 49 स्कोअर करावं लागणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर सी. आता बेसिक पद्धतीनं पण सांगतो बघा. आपल्याला 10 इनिंग्ज माहीत आहे आणि त्यांचा ॲव्हरेज पण माहीत आहे, म्हणजेच त्यांचा स्कोअर काय होणार मग 21.5 गुणिले 10 म्हणजेच किती येणार 215. तसंच 11व्या इनिंगला त्यानं काय केला, एक्स स्कोअर केला असं गृहीत धरू. इज इक्वल टू काय झालं, आता टोटल इनिंग्स किती आहेत आपल्याकडं 11 इंटू ॲव्हरेज किती झाले आता नवीन 24, म्हणजेच इथं 24 गुणिले 11 किती झालं 4, 6 आणि 2 264. म्हणजेच 215 प्लस एक्स इज इक्वल टू 264. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली 215 ह्यातून वजा करायचं, म्हणजेच इथं 9चा दिला माघारी 4, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली आपली 49 झाली. ही झाली बेसिक पद्धत, पण ती ओरली म्हणजे लगेच सुटते. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, द ॲव्हरेज सॅलरी ऑफ एंटायर स्टाफ इज इन ऑफिस इज ₹120 per month. The average salary of officers is ₹460 and that of non-officers is 110. If the number of officers is 15, then find the number of non-officers in office. बघा आता इथं ऑफिसर आणि नॉन ऑफिसर आणि ॲव्हरेज स्टाफचा आपल्याला पर मंथची सॅलरी दिली, म्हणजेच आपण हे ॲलिगेशननं सोडवू शकतो. आता इकडं बघा ऑफिसर्स, इकडं नॉन ऑफिसर्स. ऑफिसर्सची सॅलरी किती आहे 460, तसंच नॉन ऑफिसरची किती आहे आपल्याकडं 110 आणि ॲव्हरेज सॅलरी किती आहे आपल्याकडं 120. म्हणजेच ॲलिगेशन लावताना बघा आता ह्या 460मधनं हे 120 गेलं, राहिलं किती 340. तसंच बघा आता इकडं 120मधनं 110 गेलं तर राहिलं किती आपल्याकडं 10. म्हणजेच त्यांचा रेशो काय झाला 10:340. म्हणजे हे शून्याला हे शून्य, म्हणजे 1:34 झाला. आता बघा इफ द नंबर ऑफ ऑफिसर्स इज 15, म्हणजेच ही ऑफिसर आहेत, एक म्हणजे ऑफिसर आहे आणि 34 म्हणजे काय आहेत नॉन ऑफिसर आहेत. एकची व्हॅल्यू आपल्याला 15 माहिती आहे, एक म्हणजेच 15 माहिती आहे, तर आपल्याला 34 म्हणजे काय आहे ते नॉन ऑफिसरची व्हॅल्यू निघणार आहे. 15 चोक
60 हाताला 6 15 त्रिक 45 आणि 6 किती झाली 51. म्हणजे 510 काय असणार आहे त्यात नॉन ऑफिसर असणार. नेक्स्ट, the average height of 15 student is calculated as 75, but later it is found that the height of one student wrongly entered as 35 instead of 38 and another as 46 instead of 63. The correct average is. काय सांगितलं बघा, 15 स्टुडंटचं अवरेज आपण कॅल्क्युलेट केलं तर 75 येते म्हणून सांगितलं हाईटचं. पण त्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यातल्या एक जणाचं काय केलं, 38च्या ऐवजी 35 आणि दुसऱ्याचं 63च्या ऐवजी 46 असं त्यात कॅल्क्युलेट केलं. म्हणजे आपण कमीच केलं. इथं हे एक जणाचं 38 होतं त्याच्याऐवजी आपण 35च धरलं आणि एक जणाचं 63 होतं त्याच्याऐवजी 46. त्यामुळे काय झालं, ॲव्हरेज पण मग कमीच झालं असणार आहे. मग ते ॲव्हरेज कितीनं कमी झालं ते करायचं आणि करेक्ट ॲव्हरेज काढायला सांगितलं. बघा आता इथं फरक कितीचा पडला आहे, 38चं 35 म्हणजे एजचा कितीचा फरक पडला आहे आपला 3चा पडला आहे. तसंच आता 63चं 46 झालं म्हणजे इथं एजचा किती फरक पडला आहे आपला 46 आणि 63 मधला फरक 17. म्हणजे टोटल 17 आणि 3 म्हणजे आपण टोटल कॅल्क्युलेशन करताना कितीनं कमी केलं, 20नं कमी केलं. म्हणजेच 20नं कमी केल्यामुळे ॲव्हरेजवर इम्पॅक्ट किती पडणार आहे 15 जणाच्या 20 भागिले टोटल सम 20 आहे आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आहेत 15 आहेत. म्हणजे 20 भागिले 15 5 चोक 5 त्रिक म्हणजेच 1.33. 1.33 ॲव्हरेज आपलं काय असणार आहे, कमी आला असणार आहे. म्हणजे 75मध्ये जर 1.33 ॲड केलं तर 76.33 हे ओरिजिनल ॲव्हरेज असणार आहे आणि तेच आपल्याला विचारलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, द ॲव्हरेज वेट ऑफ 3 स्टुडंट्स P, Q and R is 84 kg. Another student S joins the group and the average becomes 80 kg. If another man T, whose weight is 3 kg more than that of S, replaces P, then average weight of Q, R, S, T becomes 79 kg. Then weight of P is. बघा P, Q, Rचं एजचं हे वेटचं किती ॲव्हरेज दिले आपल्याला 84 दिले, बरोबर आहे. आता यस जॉईन झाल्यानंतर त्यांचं वेट किती झालं म्हणजे पी क्यू आर यस ह्या चौघांचं वेट किती झालं 80 झाले. म्हणजेच आपलं काय झालं डिक्रीज झाले. कितीनं झाले 4नं डिक्रीज झाले, बरोबर आहे का. म्हणजे ऑब्वियसली यसचं हे 84चे तर बिलो असणारच आहे म्हणजे 80च्या पण बिलो असणार आहे. कारण बघा आता ह्या तिघांचं पण 84चं 80 झालं म्हणजे 80पेक्षा कमी असणार आहे यसचं. म्हणजे यसचं किती असणार आहे बघा आता कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आता यसचं आपल्याला 80पेक्षा तर कमी असणारच आहे पण कितीनं कमी असणार आहे 80 व्हायसाठी. यसला जर 80 व्हायचं असेल तर ह्यांची मदत घेतली आपली, बरोबर आहे का. कितीची मदत घेतली आता ह्यांचं कितीनं कमी झालं आपलं 4 4 4नं तिघांचं 4 4 4नं म्हणजेच टोटल कितीनं कमी झालं आपलं 12नं कमी झालं. म्हणजेच ते 12नं कमी झालं म्हणजे ह्यांचं 80 होण्यासाठी 12नं कमी झालं म्हणजे यसचं 80पेक्षा 12नं कमी असणार आहे. म्हणजेच 80 - 12 म्हणजे यसचं ॲक्च्युअल एज किती असणार आहे आपलं 68 असणार आहे. यसचं एज जर 68 असेल, यसचं वेट जर 68 असेल तर टी काय आहे त्याच्यापेक्षा 3 kgनं मोर आहे. म्हणजे 68 आणि 3 किती झालं 71. म्हणजे टीचं वेट किती आपल्याकडं 71 आहे. त्यानं काय केलं पीला रिप्लेस केलं त्यावेळेस क्यू आर एस टीचं वेट काय झालं म्हणून सांगितले 79. आता बघा पी क्यू आर एस ह्यांचं वेट किती आहे टोटल ॲव्हरेज 80 आणि त्यातलं क्यू आर एस आणि टी ह्यांचं किती झाले म्हणून सांगितले 79. त्यातलं आपल्याला एज सेपरेट कोणाचं माहीत आहे यस आणि टीचं माहीत आहे, बरोबर आहे का. बघा आता यस आणि टीचं माहीत आहे म्हणजेच ह्याचं 8 चौक किती झालं मग 32. म्हणजे सम काय झाली ह्या चौघांची 32 झाली. बघा त्या 32मध्ये बघा आता आणि इथे किती झालं 79 गुणिले 4 जर केलं तर किती झालं 80 चौक किती झालं 320. त्यातनं 4 कमी करायचं कारण 1 1 1 1 न कमी म्हणजेच किती झालं 316 झालं, बरोबर आहे. म्हणजे क्यू आर एस टीचं सम किती आपल्याकडे 316 त्यातली ह्याची 68 आणि ह्याची 71 म्हणजेच टोटल किती झालं मग 9 आणि 7 आणि 7 13 139 झालं. 139 जर आपण मायनस केलं तर आपण कोणाकोणाला मायनस करतोय यसला आणि टीला मायनस करतोय म्हणजे क्यू आरचं आपलं निघणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 16तनं 9 गेलं 7 दिला माघारी 11तनं 4 गेलं
7 आजचा दिला माघारी 1. 177 कोणाची बेरीज असणार आहे मग आपली क्यू आरची असणार आहे. आता पी क्यू आर ह्यांचं ॲव्हरेज आपल्याला माहीत होतं 84 बरोबर आहे. मग 84 त्रिक्क जर केलं कारण आपल्याकडे पी क्यू आर हे तिघजण आहेत. 4 त्रिक्क 12 हात चाले 8 त्रिक्क 24 आणि 1 25 म्हणजेच 252 झालं. त्या 252मधनं आपलं क्यू आर किती आहे 177 आहे. ते 177 जर वजा केलं तर नुसतं राहणार आहे कोण मग पी राहणार आहे. मग आपल्याला ते पीच विचारलं म्हणजे 12तनं 7 गेलं 5 आजचा दिला माघारी 15तनं 8 गेलं 7 आजचा दिला माघारी 0 म्हणजे 75 काय निघणार आहे मग आपलं पीचं वेट निघणार आहे. हेच आपल्याला असंही करता आलं असतं बघा. आता पी क्यू आर ह्यांची जर बेरीज करायची असेल तर काय करावं लागलं असतं आपल्याला 84 × 3. त्यामध्ये कोण ॲड झाला यस ॲड झाला म्हणजे पी क्यू आर यस ह्या चौघांचं काय करावं लागलं असतं आपल्याला मग =80 × 4. मग 80 × 4 मधनं 84 × 3 जर वजा केलं असतं तर पी क्यू आर वजा झाले असते पी क्यू आर म्हणजे राहिलेला यसचं आपल्याला मिळलं असतं. म्हणजे आपल्याला 68 आलतं ना ते यसचं मिळलं असतं. यसवरून आपण टीचं 3 प्लस करून आपण 71 काढलं असतं आणि त्याच्यावरून पुढचं कॅल्क्युलेशन मगा जसं केलं तसंच केलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. द average weight of 8 staff is increased by 3 kg when one of them whose weight is 50 kg is replaced by new staff. The weight of new staff is. बघा आता मागासारखा सेम आहे. आता पण किती पहिले पण 8 स्टाफ होते आणि आता पण किती आहेत 8 आहेत. पण त्यातले 50 kgच्या ऐवजी दुसरा नवीन स्टाफ आला आहे. मग त्यांचं ॲव्हरेज काय झालं आहे 3 इन्क्रीज झाले. म्हणजे 8 जणांचं जर 3 इन्क्रीज झालं तर 8 त्रिक कितीने इन्क्रीज झालं 24 इन्क्रीज झालं. म्हणजे ह्याला 50 मेंटेन करण्यासाठी ह्यानं 50 तर घेऊन आलाच प्लस एक्स्ट्रा किती घेऊन आला 24 एक्स्ट्रा घेऊन आला म्हणजे टोटल 50 आणि 24 किती झालं 74 झालं. म्हणजेच त्या न्यू पर्सनचं न्यू स्टाफचं वेट किती असणार आहे 74 kg म्हणजे ऑप्शन नंबर डी.